कलाकार म्हणून तुमचं डेली रुटीन काय असतं? आणि तुम्ही जसं म्हणालात की ज्यावेळी कलाकार काम करत नसतो त्यावेळी तो कलेवर काम करत असतो, तर ते काम काय आहे? कलाकाराला डेली रुटीन नसतं, म्हणजे रुटीनच नसतं. कारण शूटिंग नुसार खूप गोष्टी बदलत राहतात. मालिका चालू असताना तर अगदी म्हणजे आजकाल रात्री 10 वाजता कळतं उद्या तुम्हाला शूटिंग आहे की नाही, तुम्हाला तुमचा दिवस प्लॅन करता येत नाही. पण करणारे त्यांचा दिवस प्लॅन करतात, अगदी सेटवर जाऊन सुद्धा व्यायाम करतात, संध्याकाळी शूज घालून चालतात वेळ असेल तर. मला असं वाटतं की रुटीन मध्ये बसवलं तर कदाचित आम्हाला प्रॉब्लेम होईल. रोजचा दिवस वेगळा असण्याचीच आता सवय आहे. पण काही गोष्टी ज्या असतात, ज्या आता मुलगा शाळेत जातो सो त्याचं रुटीन सांभाळायलाच लागतं. मग त्याच्यासाठी उठणं त्यावेळेला, मग त्याला त्यावेळेस झोपवणं, मग वेळच्या वेळी खायला घालणं, क्लासला नेणं, हे सगळं रुटीन सांभाळावं लागतं. पण मधुरा म्हणून माझं रुटीन विचारशील तर ते म्हणजे रोजचं वेगळं असतं. आणि खरं तर त्याची आता इतकी सवय झाली आहे की खरं तर एका चौकटीत बसवलं तर बसता येईल की नाही माहित नाही आता. आणि त्याची म्हणजे लोकांना वाटतं की अरे बापरे तुम्हाला खूप हेक्टिक असते ना, पण त्या हेक्टिकची आम्हाला सवय असते, त्यामुळे ते हेक्टिक आम्हाला वाटत नाही. जसं मी काल पुण्याला गेले, आज तुझ्याकडे आले, परत आता संध्याकाळी एक लग्न आहे, त्याच्यानंतर उद्या परत मला साताऱ्याला जायचंय, तर ही आम्हाला सवय असते. म्हणजे हे नसेल तर आम्हाला ऑड होतं. बरोबर. त्यामुळे रुटीन असं नाही म्हणणार, पण हा चांगलं खाणं, व्यायाम करणं, वेळेत झोपणं, पुरेसं झोपणं, हे सुद्धा कलाकाराला करायला पाहिजे, कारण शेवटी त्याचा चेहरा दिसणार असतो. बरोबर. आणि त्यामुळे मी म्हटलं तसं की जेव्हा मला मोकळा वेळ असतो, सध्या तर मी अभ्यास करते, काहीतरी शिकते आहे. लॉकडाऊन मध्ये सुद्धा मी MA केलं, त्यामुळे शिकत होते, वाचत होते. मी लिहितेय, एक कादंबरी लिहितेय नवीन, त्यामुळे लिखाण असतं. मी शिकवते, त्यामुळे त्यानुसार माझी वर्कशॉप जशी असतात त्यानुसार मला त्याच्यावरही काम करावं लागतं. त्यामुळे खरं तर मला असा खूप मोकळा वेळ मिळतो असं नाही होत, कारण सतत काहीतरी चालू असतं, वाचन, लिखाण किंवा नवीन काही काही शिबिरांच्या. कारण आता मी फक्त अभिनयाची शिबिरं घेत नाही, तर आता मी नॉन व्हर्बल कम्युनिकेशनची पण शिबिरं घेते. सो तेही मी शिकवते. त्यामुळे मग कोण मुलं आहेत, कोण आपल्याकडे शिकणार आहेत, त्यांच्यानुसार शिबिर आपल्याला म्हणजे मॉड्यूल बदलायला लागतं. सो त्यानुसार त्याच्यावर काम असतं. मधुरवचे प्रयोग चालू आहेत, त्यामुळे त्यानिमित्ताने वाचन होतं, लोकांची नवीन नवीन माणसं जोडली जातात. त्यामुळे मला असं वाटतं की चांगलं वाचणं, चांगलं पाहणं, व्यक्त होणं, गाणी ऐकणं किंवा कुठल्याही कलेचा आस्वाद घेणं, पाहत राहायला पाहिजे, नवीन काय घडतंय वाचायला पाहिजे, ह्याने सुद्धा तुम्ही घडत असता. आणि मी म्हटलं तसं की फक्त कलाकार म्हणून नाही, माणूस म्हणूनही घडत असता. पण कलाकार म्हणून ज्यावेळेला तुम्हाला एखादी भूमिका करायची असते तेव्हा तुम्हाला या सगळ्याचा उपयोग होतो. त्यामुळे मोकळ्या वेळामध्ये भरपूर पाहणं, भरपूर वाचणं, चांगल्या चर्चात्मक गोष्टी, म्हणजे मी असं म्हणेन की आपल्या आजूबाजूला अशी मंडळी ठेवा जी चांगलं वाचतात, चांगलं पाहतात आणि जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी देतात. नुसतं गॉसिप आणि मजा आणि पार्ट्या करायला खूप जण असतात, पण तुमच्या आजूबाजूला अशी माणसं असावी की जी माणसं तुम्हाला पुढे जायला प्रवृत्त करतात आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं माणूस म्हणून. आणि माझ्या नशिबाने माझ्या आजूबाजूला अशी माणसं आहेत की ज्यांच्याकडनं मला प्रोत्साहन मिळतं आयुष्यामध्ये पुढे काहीतरी अजून करण्याचं. मला वेगवेगळी दिशा मिळते, मला वेगवेगळं पाहण्याची, ऐकण्याची. किंवा आता मधुरवच्या निमित्ताने समीरा माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तर ती नेहमी सांगते की हे पुस्तक छान आहे, हे वाच, यात असं म्हटलंय आणि त्यात तसं म्हटलंय, मग ही दोन्ही पुस्तकं वाचली तर काय मजा येईल. तर अशी मंडळी आपल्या आजूबाजूला असली पाहिजे की जी आपल्याला पुढच्या वाटेवर साथ करतील, जी आपल्याला मागे खेचणार नाहीत. आणि तशी मंडळी माझ्या आजूबाजूला असल्यामुळे माझा जो मोकळा वेळ असतो तो अतिशय समृद्ध असा असतो. आणि त्यामुळे पुढे कुठलंही काम आलं तर ती जी पुंजी मी म्हंटल मगाशी, एक शिदोरी तयार होते, या अनुभवांची ही एक पुंजी असते जी तुम्हाला
कधी त्यातलं काय वापरायचं एखाद्या भूमिकेच्या वेळेला, त्यावेळेला ती साथ देते पुंजी. त्यामुळे ही पुंजी तयार करणं हे मधल्या वेळेचं काम असतं. ओके. तुमची एखादी फॅन मोमेंट?